म्हणजे तुम्ही समजून जावं की मूर्ती पण किती मोठी असेल आतमध्ये. खेतवाडी जागा मला वाटतं 50 फुटाचा मंडप आहे हा. भरपूर मोठा मंडप आहे मुंबईच्या महाराजाचा. यंदाही आपल्याला मुंबईच्या महाराजाची उंच मूर्ती बघायला भेटेलच. काम वगैरे जोरात चालू आहे. आता 14 दिवस राहिले तर बाप्पांच्या आगमनासाठी तयारी चालू आहे. तिथे गणपती बाप्पाची मूर्ती जागेवरच यावर्षी बनवतात आहे आणि मूर्तिकार आहेत कुणाल पाटील. या बघा किती मोठा मंडप बांधला आहे बघा. पूर्ण बिल्डिंगच्या टोकावर मंडप गेलेला आहे पुरा. म्हणजे विचार करा तुम्ही मूर्ती किती मोठी असेल. इतका मोठा मंडप आहे आणि या मंडपातच खेतवाडीचा महागणपती तयार होतो आहे. गणेश चतुर्थीला नक्की प्रथम दर्शन घ्या. 31 तारखेला आगमन आहे ते. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण आहे गोल देऊळच्या इथे आणि मी सँडर्स रोडवरून टॅक्सी पकडली. टॅक्सी बघून आता गोल देऊळच्या इथं आलो. आता इकडनं मला सरळ जायचं आहे. बघा इथून मला आता सरळ जायचं आहे. सरळ खेतवाडीत जायचं आहे. तर पाठी तुम्हाला दिसते गोल देऊळ बघा आणि इकडनं मला खेतवाडीत जायचं आहे. राईट साईडला तुम्हाला कुंभारवाड्याच्या गल्ल्या दिसतील आणि लेफ्ट साईडला तुम्हाला कमाटीपुरा लागेल. तर आपल्याला सरळ जाऊन खेतवाडीत जायचं आहे. तर खेतवाडीत जायचं आहे. तिकडे आता पोचल्याच्यानंतर आपण ब्लॉग चालू. तर आता आपल्याला सरळ जायचं आहे. हे बघा गोल देऊळ आहे. गोल देऊळपासून आपल्याला सरळ जायचं आहे. राईट साईडला तुम्हाला म्हणजे कुंभारवाड्याच्या गल्ल्या दिसतील. पहिली, दुसरी, तिसरी कुंभारवाडा आणि या साईडला लेफ्ट साईडला तुम्हाला म्हणजे कमाटीपुराला जाण्यासाठी रस्ता भेटेल. तर चला आता आपण डायरेक्ट सरळ जाऊया. तर चालत चालत पुढं आल्याच्यानंतर बघा एक सर्कल लागेल आणि सर्कल लागल्याच्यानंतर तुम्हाला ना भरपूर साऱ्या गल्ल्या दिसतील. तर आपल्याला समोर जायचं इकडे. तर पोलीस चौकीच्या बरोबर मागे खेतवाडीच्या गल्ल्या चालू होतील. तर बघा या साईडला आणि इकडे ग्रँड रोड स्टेशनला जाण्यासाठी रस्ता आहे. आपल्याला समोर जायचं आता. चला बरोबर बच्चूभाई पोलीस चौकीच्या मागे खेतवाडीच्या गल्ल्या सुरुवात होईल. सो फायनली आता आपण खेतवाडीच्या गल्लीमध्ये आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपला असा असेल की आपण आता येता आपण सांगितलं की कुठं आलो आहे. डोंगरीला उतरून म्हणजे सँडर्स रोडला उतरून डोंगरीवरनं आपलं टॅक्सी पकडली. टॅक्सीवरून आपण गोल देऊळला आलो. गोल देऊळवरनं सरळ चालत आपण खेतवाडीच्या गल्लीमध्ये आलेलो आहे. खेतवाडीमध्ये जाणून घेणार आहोत सगळे मंडळाचे अपडेट वगैरे, मंडपाची तयारी वगैरे कुठपर्यंत आलेली आहे. अवघ्या गणेश उत्सवाला म्हणजे 14-15 दिवस राहिलेले आहेत. तर खेतवाडीमध्ये आलेलो आहे मंडपाची अपडेट घेण्यासाठी. तर बरेच लोक मला मॅसेज कॉल करून मला विचारत होते की खेतवाडीचा राजा, मुंबईचा महाराजा आणि ओम तांडव यांची मला अपडेट पाहिजे. तर मी बोललो प्रत्यक्ष व्हिडिओ बनवूनच आता आपण त्याची अपडेट देणार आहोत यूट्यूबद्वारे. तर त्याला जास्त उशीर न करता आपण मुंबईच्या महाराजाचे पण व्हिडिओ घेणार आहोत. पण प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन आपण अपडेट घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला जाऊन आपण सुरुवात करूया. जर सुरुवात करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया. तो या ठिकाणी खेतवाडीचा विघ्नहर्ता बसतो. अजून मंडप वगैरे काय बांधलेलं नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण असं खाली दिसते. अजून अपडेट वगैरे काय आलेली नाही आहे. चला पुढच्या मंडळात जाऊया आपण. सो मित्रांनो आता आपण पाहिला दुसऱ्या-तिसऱ्या गल्लीचा अपडेट. खेतवाडीचा विघ्नहर्ता बसतो तिकडे. तर तिकडे काही अजून मंडप वगैरे बांधलेलं नाही आहे. तर आता आपण चौथ्या गल्लीमध्ये. तर खेतवाडी चौथी गल्ली बघा. इकडे पण मंडप वगैरे बांधलेले आहे. मंडप वगैरे रेडी झालेले पण डेकोरेशन वगैरे अजून काय तयार वगैरे केलं नाही आहे. फक्त मंडप उभा केलेलं आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. खेतवाडी 5वी गल्लीमध्ये इकडे पण मंडप वगैरे बांधलेलं आहे. मंडप वगैरे रेडी झालेलं आहे. परंतु डेकोरेशन वगैरे अजून काय बांधलेलं नाही आहे. डेकोरेशनची काय तयारी वगैरे काय दिसत नाही आहे. आणि बघा तुम्ही पाहू शकता मंडप वगैरे सगळं वरती प्लॅस्टिक वगैरे लावून सगळं पॅक केलेलं आहे. फक्त आता डेकोरेशन वगैरे बाकी आहे. तर गणपती वगैरे मूर्ती आल्याच्यानंतर मला वाटतं डेकोरेशन चालू करतील. खेतवाडी 5वी गल्ली. आता पुढे जाऊया आपण. हे दुसरी गल्ली क्रॉस लेन. तर इथं तुम्हाला बघा एक मोठासा मंडप दिसत असेल आणि बघा इथे खेतवाडीचा महाराजा बसतो आणि इथे मंडप वगैरे बांधलेलं आहे. आता आगमन कधी आहे माहिती नाही.
पण तुम्ही बघू शकता इकडे मंडप वगैरे रेडी झालेलं आहे, पण डेकोरेशन वगैरे काय अजून तयारी वगैरे झालेली नाही आहे. थोड्या छोट्याशा गल्लीत बघा इतकी मोठी मूर्ती बसते, खेतवाडीचा महाराजा. चला आता आपण बाहेर जाऊया. महाराजाचा बघा इथे बॅनर लागलेला आहे बघा, खेतवाडीचा महाराजा महाआगमन सोहळा 1 सप्टेंबरला आगमन आहे. परळ वर्कशॉपमधून सिद्धेश जिगोले मूर्तिकार आहेत. 10 वाजता सकाळी आगमन आहे आणि बरोबर गणपती समोर बसतो इथे मंडपात. चला आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता की खेतवाडी 6वी गल्ली मुंबईचा सम्राट बसतो इथे. मुंबईच्या सम्राटचं आगमन 18 तारखेलाच झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता बघा समोर एक मूर्ती तुम्हाला दिसते, मुंबईच्या सम्राटची मूर्ती वगैरे झाकून ठेवलेली आहे, म्हणजे प्लास्टिक वगैरे लावलेलं आहे आणि थोड्या दिवसात डेकोरेशन पण सुरुवात करतील. आणि डेकोरेशनचं मला वाटतं काम चालू झालेलं आहे. समोर लाईट वगैरे असं लाईटीचा फोकस वगैरे दिला आहे. ह्या ठिकाणी मोठा गेट लागतो. चला आतमध्ये जाऊन पाहूया आपण कुठपर्यंत काम झालेलं आहे डेकोरेशनचं. एवढा मोठा मंडप आहे. समोर मूर्ती झाकून ठेवलेली आहे मुंबईच्या सम्राटची आणि डेकोरेशन वगैरे अजून काही तयारी वगैरे झालेली नाही आहे. मूर्ती आलेली आहे, आगमन 18 तारखेलाच झालेलं आहे. बस एवढंच आहे अपडेट इकडची. तर चला आता पुढच्या मंडळात जाऊया. खेतवाडी 4थी क्रॉस लेन, या ठिकाणी 4थी क्रॉस लेनमध्ये खेतवाडीचा लंबोदर बसतो आणि इथे बघा बॅनर लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता खेतवाडीचा लंबोदर 67वं वर्ष आहे यंदाचं. आतमध्ये डेकोरेशन वगैरे काय झाले नाही आहे. आता संडेला वाटतं काहीतरी आगमन आहे 25 तारखेला. तर तुम्ही नक्की या आगमनाला, जल्लोषात आगमन करूया बाप्पांच्या आगमनाचं. चला पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा आपण खेतवाडी 7वी गल्लीमध्ये आहे आणि सुंदर असं डेकोरेशन बांधतं आहे बघा. म्हणजे डेकोरेशनची तयारी वगैरे झालेली आहे. आतमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आगमन झालेलं आहे 11 ऑगस्टला खेतवाडीचा मोरया. तर तुम्ही पाहू शकता बघा 75 वर्ष यंदाचं खेतवाडीचा मोरयाचं अमृत महोत्सवी वर्ष आणि पूर्ण महल वगैरे इथं सजावट वगैरे करणार आहेत. तर बघा इकडे पिलर वगैरे आणलेले आहेत. तर बघा ह्या साईडला सगळं सजावटीसाठी आणि प्लाउड वगैरे सगळं बांधलेलं आहे लाकडांनी. हे बघा पूर्ण असं काम चालू आहे अजून पण. तर या साईडला बघा सर्व सामान आणलेलं आहे. समोर बघा तुम्ही तर कलर वगैरे लावून असं एक साईडला लावणार आहे आणि व्यवस्थित ते बघा समोर सामान ठेवलेलं आहे. एक एक करून ते व्यवस्थित गणेश चतुर्थीपर्यंत हे काम सर्व रेडी होईल बघा. तर आता मी आहे 7व्या गल्लीमध्ये. तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण डेकोरेशनची तयारी इथं चालू आहे जोरात. आणि आगमन खेतवाडीमध्ये सगळ्यात पहिलं आगमन खेतवाडीच्या मोरयाचं झालं होतं आणि आता खेतवाडीमध्ये 3 आगमन सध्या झालेले आहेत. खेतवाडीचा सम्राट, खेतवाडीचा म्हणजे मुंबईचा सम्राट, खेतवाडी 6वी गल्ली आणि खेतवाडी 7वी गल्ली, खेतवाडीचा मोरया आणि खेतवाडीचा युवराज. या 3 गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहेत. तर आता 25 तारखेला भरपूर खेतवाडीमध्ये आगमन होणार आहे. तर आपल्यासोबत आपले दादा आहेत. तर आपल्या दादा काय बोलतील यंदाचं खेतवाडीमध्ये 75 वर्ष आहे. तर काय तयारी वगैरे कशी तयारी इथं झालेली आहे सुरुवात? और तैयारी कैसे चल रही है इधर? बहुत अच्छा, बहुत फर्स्ट क्लास काम चल रहा है, बहुत फास्ट। अच्छा, इधर क्या बनने वाला है, मतलब इधर स्पेशल क्या है इस साल बनने वाला है खेतवाड़ी मोरिया में? ऐसा आपको बंगला बनेगा, पूरा बंगला बनेगा इधर? अच्छा, मतलब पूरी यूनिक होने वाला है। यूनिक होने वाला है। अच्छा, मतलब ये देखने का भी गणपति के टाइम एकदम अच्छा देखने पूरा मिलेगा ना डेकोरेशन? अच्छा, तो चलो ठीक है, आपने थोड़ा वक्त दिया इसलिए धन्यवाद। बोला गणपती बाप्पा मोरया। मोरया। बरोबर सामान वगैरे आणले डेकोरेशनची। ती खेतवाडी 7वी गल्ली, बाहेरून नजारा आहे असा खेतवाडी 7व्या गल्लीचा। तो काम जोरात चालू आहे। आगमन तर झालेलं आहे, आता फक्त डेकोरेशनचं काम बाकी आहे, तेही पटकन होईल। त्याला आता पुढे जाऊया। तर या साईडला तुम्ही गेलात तर सरळ राईट साईडला आपल्याला खेतवाडीचा राजा बसतो। तर इथे पण मोठं मंडप बांधलेलं आहे आणि मला वाटतं गणपती बाप्पांचं आगमन तर मला वाटतं जागेवरच आहे, कारण की बघा इतकं मोठं मंडप आहे। बघा इतकं मोठं मंडप बांधलेलं आहे आणि आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे आणि आपण बाहेरूनच
मंडप तुम्हाला दाखवते कसं काय ते तयार करत आहे. किती फुटाचा मंडप आहे बघा. म्हणजे तुम्ही समजून जावं की मूर्ती पण किती मोठी असेल आतमध्ये. खेतवाडीचा राजा आणि मूर्ती या जागेवरच बनते आतमध्ये. अशा प्रकारे मंडप वगैरे बांधलेले आहे. अजून इकडं काय पूर्ण इकडे सजावट वगैरे करतात हे लोक. ब्रिज वगैरे असतो मंडप म्हणजे गणपतीपर्यंत जाण्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही आता पाहिलं की मी खेतवाडीच्या राजा मंडळात आहे आणि बघा इकडे जे इथं पाठी तुम्हाला मंडप दिसतोय मोठा भला मोठा मंडप आहे 30-40 फुटाचा. तर आतमध्ये मूर्ती वगैरे रेडी होते आणि आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे सध्या. आणि 1 का 2 तारखेला काहीतरी फर्स्ट लुक आहे. तर तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांचं पहिलं दर्शन भेटेल. तर या ठिकाणी तुम्हाला सर्व सेटअप वगैरे म्हणजे बांधणार आहे. इकडे पूर्ण गेट वगैरे बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी एंट्री वगैरे करणार आहे. तर आपण आता पुढच्या गल्लीमध्ये जाऊया. तर एक आपल्याला मित्र भेटला आहे तो आपल्याला पुढं घेऊन चालला आहे. खेतवाडी 4थी गल्ली म्हणजे खेतवाडीचा सुखकर्ता बसतो ना तिकडे घेऊन चालला आहे. तर तिकडेच जाऊया आपण. चला. तर तुम्ही ही पाहिली 3री गल्ली आहे. इथे खेतवाडीचा सुखकर्ता बसतो. इकडे मंडप वगैरे अजून बांधला नाही आहे. मग आतमध्ये जाऊन काय अर्थ नाही आहे. तर या गणपती बाप्पांची मूर्ती पुढं बनते. आता पाहिलं खेतवाडीचा राजाचा मंडप आणि डेकोरेशन वगैरे सगळं समोर वगैरे आता सगळं तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे गणपतीमध्ये सगळं या ठिकाणी गेट वगैरे बांधणार आहे सगळे आणि एंट्री वगैरे इथंच असणार आहे. आता आपण पुढं जाऊया आणि पुढं बघा बाजूला तिथे 8वी गल्ली आहे. तिथे खेतवाडीचा महागणपती बसतो. तर चला आता आपण तिकडे जाऊया. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो बघा हा खेतवाडी 8वी गल्लीचा मंडप आहे. बघा किती मोठा मंडप बांधला आहे. बघा पूर्ण बिल्डिंगच्या टोकावर मंडप गेलेला आहे पुरा. म्हणजे विचार करा तुम्ही मूर्ती किती मोठी असेल खेतवाडीचा महागणपतीचा. तर तुम्हाला समोर मग मंडप दिसत असेल तिथेच गणपती बाप्पांची मूर्ती बनते. आणि बघा डेकोरेशन वगैरे काय झाले नाही आहे. आगमनानंतरच डेकोरेशनला सुरुवात होईल. चला आपण पुढे जाऊया. तर बघा यांचं आगमन मला वाटतं 31 तारखेला आहे खेतवाडीचा महागणपती. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आतमध्ये बघा इतका मोठा मंडप आहे आणि या मंडपातच खेतवाडीचा महागणपती तयार होतो आहे. आणि इथे आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. तर प्लीज कोणी व्हिडिओ काढू नका. फक्त तुम्ही मंडपात जाऊन दर्शन घेऊ शकता बाप्पाचं. फक्त की इथे गणपती बाप्पा आपले तयार होतात आणि 31 तारखेला आगमन आहे बाप्पांचं. आणि समोर तुम्ही पाहू शकता खेतवाडीचा महागणपतीचं मंडप तयार होतो आहे. तर इथं अजून डेकोरेशनची काही तयारी वगैरे केलेली नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता. मग 31 नंतर मग जेवढे काही दिवस उरतील त्यानंतर मग ते लोक डेकोरेशन वगैरे सगळं तयार करतील 7 तारखेच्या. तर मी 8व्या गल्लीमध्ये तुम्हाला पाठी मोठा मंडप दिसत असेल तिथेच आपला महागणपती तयार होतो आहे. तर 31 तारखेला आगमन आहे खेतवाडीच्या महागणपतीचं. खेतवाडी 8वी गल्ली. तर समोर बघा एक छोटीशी गल्लीमध्ये इतका मोठा गणपती बाप्पा बसतो. कमसे कम मला वाटतं 31-32 फुटाचा गणपती बाप्पा आहे. तर तुम्ही गणेश चतुर्थीला नक्की प्रथम दर्शन घ्या. 31 तारखेला आगमन आहे. तर 31 तारखेला तुम्ही नक्की आगमनाला आणि आगमन एन्जॉय करा. चला आता आपण पुढच्या गल्लीत जाऊया. ही मूर्तिकार आहेत सुनील वराडकर जे दरवर्षी बनवतात. वर्षी सुनील वराडकर मूर्ती साकारत असतात खेतवाडी 8वी गल्ली. तर यंदाही त्यांनी साकारलेली आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. पुढच्या खेतवाडीची 8वी गल्लीची अपडेट घेतल्याच्या नंतर आता आपण आलो खेतवाडीचा चिंतामणी. खेतवाडीच्या म्हणजे खेतवाडी 9वी गल्ली खेतवाडीचा चिंतामणी. तो बघा मंडप वगैरे रेडी झालेला आहे. डेकोरेशनची काही तयारी वगैरे अजून काही झालेली नाही आहे. फक्त मंडप उभा केलेला आहे. आता हळूहळू डेकोरेशनची पण तयारी ते सुरुवात करतील जसं जसं आगमन झालं तर. चला आता आपण पुढं जाऊया. आपण आलो आहे 10व्या गल्लीमध्ये. तर तुम्ही पाहू शकता बघा इथे आहे ना असा ब्रिज बांधलेला आहे. इथून पब्लिक आतमध्ये जाण्यासाठी म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी एक सुंदर असं ब्रिज बांधलेलं आहे. तर चांगली सोय केलेली आहे. आणि आतमध्ये बघा मोठा मंडप आहे. तिथे गणपती बाप्पाची मूर्ती जागेवरच यावर्षी बनवतात आहे. आणि मूर्तिकार आहेत कुणाल पाटील यावर्षी. तर तुम्ही पाहिलं असेल की यंदा कुणाल पाटीलनी 2च मूर्त्या घेतलेल्या आहेत खेतवाडीमध्ये. एक ओम तांडव आणि दुसरा खेतवाडीचा राजा. तर इथे तुम्ही पाहू शकता एक मंडप लागलेला आहे साईडला.
इथे खेतवाडीचा युवराज बसतो. ह्याचं आगमन ऑलरेडी झालेलं आहे. तर इथे आता बघा डेकोरेशनची तयारी चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता बघा इथे शिड्या वगैरे दिलेल्या आहेत. त्या शिड्या वगैरे दिलेल्या आहेत आणि आतमध्ये राईड करून आतमध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकता. आणि समोर एक मंडप आहे, तो जो बसतो ओम तांडव मित्रमंडळ. तर संपूर्ण पॅक केलेलं आहे. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. गणपती बाप्पा आतमध्येच रेडी होतो जागेवर यावर्षी. आगमन वगैरे नाही आहे. तर बघा हे संपूर्ण असं या लोकांनी मस्त तयार केलेलं आहे यावर्षी. तर फर्स्ट लुक कधी आहे काय माहिती नाही आता. तर फर्स्ट लुक बहुतेक 4 तारखेला आहे असं बोलतात, पण अजून ऑफिशियल डेट आली नाही आहे. तर पाहूया आता, बघू. मस्त केलेलं आहे डेकोरेशन यावर्षी. बघा पूर्ण लाकडं विकडं वरनं लावलेलं आहे. इकडनं पूर्ण मला वाटतं प्लॅस्टिक येईल वरती ह्या ठिकाणी. यावर्षी असं केलेलं आहे. तर खूप छान केलेलं आहे. आता आपण होतो खेतवाडी 10वी गल्लीमध्ये, जिथे खेतवाडी ओम म्हणजे खेतवाडीचा युवराज आणि ओम तांडव हे दोन्ही गणपती इथं बसतात या गल्लीमध्ये. तर इकडं संपूर्ण तयारी वगैरे झालेली आहे आतमध्ये. तर पूर्ण आतमध्ये पॅक केलेलं आहे. मूर्ती बघायलाही अलाउड नाही आहे, शूट करायला तर जरा पण अलाउड नाही आहे. तर कुणी इथं यूट्यूबवर येत असेल तर कुणी शूट करू नका. म्हणजे भारत तुम्ही दाखवत असेल तर दाखवा. अपडेट वगैरे काय द्यायची असेल तर इथपर्यंत द्या, पण मूर्ती कृपया करून शूट करू नका कोणी. तर चला आता आपण पुढच्या गल्लीत जाऊया. आता आपल्याला मुंबईचा महाराजा पण बघायचा आहे, काय अपडेट आहे, कुठपर्यंत त्यांची तयारी झालेली आहे ते पण आपण जाणून घेऊया. आता इकडे एक बॅनर लागलेला आहे, बाळगोपाळ सार्वजनिक उत्सव मंडळ बाप्पा खेतवाडीचा 69वं वर्ष आहे यंदाचं. आणि इथं मंडप वगैरे त्यांचा बांधलेला आहे. तर यांचा पण अजून काय मंडप वगैरे बांधलेला आहे, तयारी वगैरे झालेली आहे मंडप बांधून वगैरे. तर बघा मंडप बांधतात आहे. डेकोरेशन वगैरे काय अजून झाले नाही आहे, तयारी वगैरे. आणि पुढं आपल्याला जायचं आता. तर पुढे मुंबईचा महाराजा बसतो, खेतवाडी 11वी गल्लीमध्ये जायचं आता आपल्याला. तर आता आपण होतो ओम तांडव मित्रमंडळामध्ये. ओम तांडव मित्रमंडळ आणि समोर होतं म्हणजे त्याच्याच बाजूला बसतो खेतवाडीचा युवराज. आणि जी समोर गल्ली आहे त्यामध्ये बसतो बाप्पा खेतवाडीचा, ती 10वी गल्ली आहे. आणि समोर जी आहे ती 10वी क्रॉसलेन अशी बोलतात. तर गल्लीचं नाव नाही माहिती, पण कदाचित ओम तांडव मित्रमंडळ असं म्हणून बोलतात, की ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तर आपण त्या मंडळात होतो. सगळी जानकारी अपडेट वगैरे जाणून घेतली. तर आपण जरा पुढे चालत आलो आहे. आणि इकडे आता आपण मुंबईच्या महाराजाच्या मंडळात जाणार आहोत. तर बघूया तिकडचे. उत्सुकता होती, ज्या आतुरतेची वाट पाहत होतो आपण सर्वजण, त्या आतुरतेची आपण आता वाट पाहतोय. म्हणजे उत्सुकता लागलेली आहे की मुंबईच्या महाराजाचं काय म्हणजे कुठपर्यंत अपडेट आली ती जाणून घेऊया आता. चला बघा मित्रांनो, इथे तुम्हाला ज्या गाड्या दिसतात आहे तिथे मुंबईच्या महाराजाचं भलं मोठं असं मंडप असतं 50 फुटाचं. पण यंदा काहीच मंडप दिसत नाही आहे. ह्यावर्षी मंडप बांधलं होतं, पण काही कारणास्तव ते परत काढायला लागलं. आता मूर्ती मला वाटतं जागेवर बनते त्यांची. बघा मंडप वगैरे रेडी झालेले आहे खेतवाडी 11वी गल्लीमध्ये मुंबईचा महाराजा. बघा मंडप वगैरे सगळं बांधलेलं आहे. आणि बघा पूर्ण मोठं मंडप केलेलं आहे, पॅक पण झालेलं आहे, तुम्ही जाणून घेऊ शकता. तर बघा सगळी मंडपाची अपडेट घेतलेली आहे. खेतवाडी 11वी गल्लीमध्ये आता आपण. आणि समोर बघू शकता की मुंबईच्या महाराजाचा भरपूर मोठा मंडप आहे. आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे, मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. बघा ही इथपर्यंत अपडेट आहे. हे सगळं मंडप वगैरे रेडी झालेलं आहे. आणि मला वाटतं 50 फुटाचा मंडप आहे हा, भरपूर मोठा मंडप आहे मुंबईच्या महाराजाचा. यंदाही आपल्याला मुंबईच्या महाराजाची उंच मूर्ती बघायला भेटेलच अशी अपेक्षा माहीत असेल, कारण की फर्स्ट लुकच्या दिवशीच आपल्याला माहिती पडेल. यावर्षी कृणाल पाटील मूर्ती बनवत नाही आहे, यावर्षी सुनील वराडकर नवीन मूर्तिकार आहेत, ते मूर्ती साकारतील मुंबईचा महाराजा खेतवाडी 11वी गल्लीमध्ये. तर फायनली इकडे आता तयारी चालू आहे. आतमध्ये भरपूर मोठा मंडप वगैरे रेडी झालेला आहे. आणि आतमध्ये शक्यतो व्हिडिओ अलाउड नाही आहे काढायला. तर मी आतमध्ये विचारलं तर बोलतो आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, सध्या खूप स्ट्रिक्ट केलं आहे आतमध्ये. तर त्यामुळे मी जास्त आतमध्ये नाही गेलो, बाहेरनं तुम्हाला मंडप वगैरे दाखवला कसं रेडी झालेलं आहे. आणि ते लोक यावर्षी आगमन वगैरे ठेवणार नाही आहे, तर फर्स्ट लुक ठेवणार आहे. त्याची डेट तुम्हाला लवकरच तुम्हाला त्यांच्या मुंबईच्या महाराजा ऑफिशियल पेजवर येईलच. तर तुम्ही त्याची आतुरता पाहावी. यावर्षी काहीतरी वेगळं करेलच मुंबईचा महाराजा. तर लवकरच तुम्हाला त्याचं ते लोक रिव्हील करतील फर्स्ट लुक वगैरे कधी हे काय ते. तर आता राहिले 14 दिवस, 14 दिवसामध्ये त्यांचं
जोरात तयारी चालू आहे. त्यांना कामामध्ये अडथळा नको त्यामुळे कोणत्या यूट्यूबरला कोणत्या सोशल मीडिया वर्करला ते लोक जास्त आतमध्ये शूट करायला अलाउड नाही करत आहे. फटाफट त्यांचं काम चालू आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया 12वी गल्लीमध्ये. तिकडे बघूया काय कसं चाललं आहे अपडेट वगैरे ते जाऊन घेऊया आपण. आता आपण आलो आहे खेतवाडी 12वी गल्लीमध्ये. मंडप वगैरे बघा इथं रेडी झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे सगळं पूर्ण काम झालेलं आहे. आणि हा जो पॅसेज तुम्ही बघू शकता इकडे आहे ना, भक्तांसाठी लाईन ठेवायला जागी असते एवढी, म्हणजे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आतमध्ये पूर्ण AC असतो त्यांचा पूर्ण. आणि तुम्ही पाहू शकता बघा पूर्ण मंडप वगैरे तयार वगैरे झालेलं आहे. फक्त आतमध्ये डेकोरेशनचं काम चालू आहे. सगळे अपडेट वगैरे बघा पूर्ण पत्रे बित्रे लावून प्लॅस्टिक वगैरे लावून पूर्ण पॅक केलेलं आहे. बघा त्याची जागा असते, त्या साईडला जाण्याची जागा असते. पूर्ण लाकडं वगैरे आलेली आहेत आणि काम वगैरे जोरात चालू आहे. आता 14 दिवस राहिले तर बाप्पांच्या आगमनासाठी तयारी चालू आहे. आणि मूर्ती पण आतमध्येच बनते वाटतं. तर बघा अशी तयारी अपडेट आहे ही 12वी गल्ली खेतवाडीचा गणराज. आणि या ठिकाणी भक्तांची लाईन असते अशी. त्या ठिकाणी आतमध्ये दर्शनासाठी जातात वरनं आणि नंतर मग इकडनं बाहेर वगैरे पूर्ण पॅक असते दर्शनाच्या. आता हे पूर्ण तुम्हाला सगळं दिसते. गणपतीच्या टायमाला पूर्ण गाड्या बिड्या इकडं काही नाही, ओपन जागा असते, लाईन असते भक्तांची. तुम्ही बघत आहात मित्रांनो, बघा संपूर्ण डेकोरेशनचं काम चालू आहे आतमध्ये. वरनं दर्शनाला लोक येतात, म्हणजे भक्त आपले गणेश भक्त दर्शन घेऊन इथनं उतरतात. आणि समोर बाप्पांची मूर्ती असते इकडे. आणि बघा काम जोरात चालू आहे, सगळं कलर काम चालू आहे. आता संपूर्ण आतमध्ये AC वगैरे असतो. थोडा मोठा मंडप आहे आतमध्ये, थोडा मोठा मंडप आहे. आणि बघा इथं आतमध्ये जोरात तयारी चालू आहे. सगळं काम जसं गणपती बाप्पा जवळ येतात ते तसं कामाची तयारी एकदम जोरात चालू आहे. खेतवाडीच्या गणराजची ट्रॉली इथं समोरच आहे. आणि बघा समोर गणपती बाप्पांची मूर्ती बनते. आणि इथे मूर्ती म्हणजे शूट करायला अलाउड नाही आहे. तर मी तुम्हाला बाहेरनंच मंडप दाखवतो. तिथं गणपती बाप्पांची मूर्ती बनते. आणि ही आपल्या खेतवाडीच्या गणराजची ट्रॉली आहे. खेतवाडीचा गणराज गणपती बाप्पांची ट्रॉली आहे. आणि समोर खेतवाडीचा गणराज बाप्पांचं मंडप आहे. जिथे खेतवाडीचा गणराज आपला आकार घेतो आहे. आणि मग या ट्रॉलीवर वगैरे बाप्पांचं ट्रॉलीवर आगमन होईल. आता आगमनाची डेट वगैरे लवकरच रिव्हील होईल. तर कधी काय माहिती नाही आपल्याला. मंडपातच आपला गणपती बाप्पा साकारतो आहे खेतवाडीचा गणराज, खेतवाडी 12वी गल्ली. आणि ही ट्रॉली. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल, आता आपण खेतवाडी 12वी गल्लीत होतो. आणि खेतवाडीची जी आपण ट्रॉली पाहिली ती खेतवाडीचा मंडप जिथं खेतवाडीचा गणराज साकारतो आहे तर तिकडेच बाहेर ट्रॉली लावलेली आहे. आणि आगमन कधी आहे माहिती नाही, पण नंतर तुम्ही जेवढं डेकोरेशनचं म्हणजे अपडेट वगैरे पाहिली खेतवाडी 12वी गल्ली तर ती पण आपण पाहिली. आपण मूर्ती वेगळ्या ठिकाणी बनते आणि आगमन पण लवकरच तुम्हाला ऑफिशियल पेजवर डेट समजेलच आगमनाची पण. चला आता आपण पुढे जाऊया. 12वी गल्लीचा अपडेट जाणून घेतला असेल, 11वी गल्लीचा पण तुम्ही अपडेट जाणून घेतला असेल मुंबईचा महाराजाचा. तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया पुढच्या गल्लीमध्ये, 13वी गल्लीमध्ये, तिथं मुंबईचा आनंद बसतो. चला. खेतवाडीचा गणराजचा बॅनर लागलेला आहे. यंदाचं 66वं वर्ष आहे. आणि छोटीशी एक रामलल्लाची मूर्ती आहे. खेतवाडी 12वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडीचा गणराज. यावर्षी कदाचित अयोध्या बांधत असतील म्हणून रामलल्लाची मूर्ती आहे. पाहूया आपण आता 7 तारखेचा वेट करूया. समोर तुम्ही पाहू शकता मुंबईचा अनंतची ट्रॉली आहे. ही आता कलर काम वगैरे चालू आहे, सगळं रेडी वगैरे होतं आहे. इथं लिहिले बघा खेतवाडी 13वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबईचा अनंत. ओके. तर आता बघा समोर आपण 13वी गल्लीमध्ये आहोत. आणि लाईटिंग वगैरे सगळं बांधलेलं, लाईटिंग वगैरे काम झालेलं आहे. बघा
मस्त आकार दिलेला आहे लाईटिंगचा. तर आपण पुढे जाऊया आता. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण पॅकिंग वगैरे केलेली आहे आणि लाकडं वगैरे लावलेली आहे. आतमध्ये डेकोरेशनचं काम चालू आहे. आतमध्ये कामकाज चालू आहे त्यामुळे आतमध्ये अलाउड नाही करत आहे हे लोक. बघा संपूर्ण खाली प्लाउड वगैरे लावलेले आहेत आणि इथूनच शूट करतोय, तुम्हाला दाखवतोय मी. इथे लाईटिंग वगैरे लावलेली आहेत, लाकडं वगैरे पण आणलेली आहेत. हे संपूर्ण साईडने पॅकिंग होणार गणपतीच्या टायमाला. तर इथपर्यंत ही अपडेट आहे आजची. तर मित्रांनो आता आपण होतो 13वी गल्लीमध्ये, जिथे बसतो मुंबईचा आनंद. तर 13वी गल्लीचं पण तुम्ही पाहिलं असेल की आपण बाहेर ट्रॉली पाहिली, जी आता जिथं आगमन कधी आहे काय माहिती नाही, अजून अपडेट आपल्याला माहिती नाही. ऑफिशियल पेजवर तुम्हाला आगमनाची डेट समजेलच. आणि लाईटिंग वगैरे इकडची अपडेट अशी आहे की लाईटिंग वगैरे सगळे झालेले आहे. लाईटिंगचं काम फक्त आतमध्ये ते लोक काहीतरी महल बांधतात ते मोठं, आणि भरपूर काम जोरात चालू आहे. आतमध्ये अलाउड नाही आहे कारण की ते खालचं काम चालू होतं, त्यामुळे मी पुढे नाही गेलो जास्त. तर बाहेरनंच जास्त तुम्हाला बाहेर जेवढं शक्य होईल तेवढं बाहेरनंच दाखवलं मी. तर चला आता आजचं एवढंच होतं आपला म्हणजे अपडेट. पूर्ण आपण खेतवाडीमध्ये सगळ्या गल्ल्या फिरलो. तुम्हाला हा अपडेट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि म्हणजे खास करून मुंबईचा महाराजा, त्यांचा आता मंडप वगैरे रेडी झालेलं आहे. फक्त 5 दिवसात त्यांनी मंडप उभारलं आहे. थोडं काही दिवसापूर्वी मंडप पण नव्हतं लागलेलं. तर 12वी गल्लीमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की म्हणजे सगळं अजून फक्त खेतवाडीमध्ये फक्त 3 गणपतीचं आगमन झालेलं आहे आत्तापर्यंत. एक खेतवाडीचा मोरया, दुसरा खेतवाडीचा युवराज आणि तिसरा मुंबईचा सम्राट. 3 गणपतीचं आगमन झालेलं आहे. आज होती 23 तारीख, उद्या 24 तारीख आहे, परवा 25 तारीख. तर परवा 25 तारखेला भरपूर सारे गणपती बाप्पांचं आगमन आहे. तर तुम्हाला आगमन लवकरच बघायला भेटेल आणि उद्याचं पण आगमन सोहळा लवकरच बघायला भेटेल. तर आता जाऊया आपण आता लालबागला. तर लालबागची आपण अपडेट जाणून घेऊया की 4 मंडळ आहेत. जसं मुंबईचा राजा, चिंचपोकळी, चिंतामणी, लालबागचा राजा आणि परळचा राजा, या 4 मंडळाचे आपण अपडेट जाणून घेणार आहोत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. हा ब्लॉग नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.